पहा आवाज दूधगंगा न्यूज, आपला आवाज म्हणजे आपले हक्काचे व्यासपीठ। कोल्हापूर जिल्हा व कर्नाटक राज्याला वरदायिनी ठरलेल्या राधानगरी तालुक्यातील काळमावाडी धरणाची वाढलेली पाण्याची गळती चिंताजनक असून ठोस उपाययोजना करण्यासाठी कार्यवाही होत नाही। धरणाच्या वाढत्या गळतीने मोठा धोका निर्माण झाला आहे। त्वरित उपाययोजना न झाल्यास अनर्थ होऊ शकतो। शासन व अधिकारी यांना गांभीर्य नसले तरी धरणाखालील गावातील जनता चिंतेत आहे। धरणाची गळती व संभाव्य धोका लक्षात घेऊन या धरणाच्या गळती काढण्याचे काम तात्काळ सुरू करावे, तसेच पाण्याच्या नियोजनाची माहिती शेतकऱ्यांना द्यावी असे निवेदन पाटबंधारे विभागाला 1 महिन्यापूर्वी दिले होते, पण याबाबत कोणतीच कार्यवाही केली नाही। धरणाला धोका निर्माण होऊन माणसे मेल्यानंतर पाटबंधारे विभाग जागे होणार का, याबाबत त्वरित उपाययोजना न केल्यास जन आंदोलन उभा करून अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल, असा खणखणीत इशारा राधानगरी काँग्रेसचे नेते व गोकुळचे संचालक RK मोरे यांनी दिला। बिद्री येथे झालेल्या पत्रकार बैठकीत ते बोलत होते। धरणाच्या गळतीच्या संदर्भात त्या ठिकाणी आम्ही गेल्या 14 तारखेला त्या ठिकाणी निवेदन आम्ही या आमच्या दुधगंगा काठावर सगळ्या सरपंचांनी मिळून त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं की धरणात गळती आहे आणि ती धोकादायक गळती असल्याचं निदर्शनाला आणून दिलं होतं। तरीसुद्धा 1 महिना झाला तरीसुद्धा या अधिकाऱ्यांनी ते या विभागाचे प्रमुख अधीक्षक अभियंता श्री मेत्रे यांना आम्ही निवेदन दिलं होतं। त्यांनी 1 महिना होऊन गेला असताना सुद्धा या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कार्यवाही किंवा माहिती दिलेली नाही। या ठिकाणी आज परिस्थिती बघितली तर पाऊस मोठ्या प्रमाणात चालू असून त्या ठिकाणी धरणामध्ये पाणी थांबवण्याचं काम या ठिकाणी चालू झालेलं आहे आणि जर हे असंच पाणी चालू राहिलं तर या ठिकाणी असं मानले जाते की प्रत्येक सेकंदाला म्हणजे 70 लिटर पाणी जर गेलं तर 70 क्युसेकनं पाणी जर गेलं, गळती जर असतील तर या ठिकाणी धरणाला धोका आहे असं गृहीत धरलं जातं। पण या ठिकाणी आता वास्तव जर बघितलं तर 350 लिटर पाणी दर सेकंदाला जाते, म्हणजे 350 क्युसेक्सनं पाण्याचा वेग या ठिकाणी चालू आहे आणि अशा परिस्थितीत जर पाणी जर भविष्यामध्ये साठवलं तर धरणाला फार मोठा धोका असल्याचं गृहीत मानलं जाते। शासनानं कुठल्याही प्रकारचं लोकांच्या भावनांची कदर केलेली नाही आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही त्याच्या तोंडाला काळं सुद्धा फासायचा प्रयत्न करू आणि की शासनानं जास्तीत जास्त पद्धतीने इकडे नाही लक्ष दिलं तर ह्याच्यावर सर्व पक्षीय मिळून या ठिकाणी आम्ही मोर्चा सुद्धा काढून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही।